हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पोलरायझेशनबद्दल बेसिक शिकलो होतो. बेसिक टर्मिनॉलॉजी असेल किंवा मग ब्रूस्टर्स अँगल काय असतो किंवा 5 टाईपचे पाच मेथड्स ज्याच्या अन्वये आपण पोलरायझेशन ऑब्टेन करू शकतो. आत्ता जो पॉईंट आहे मेलस लॉ हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावर JEEला म्हणा किंवा इकडे भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत आणि लॉ थोडा सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही जर लॉजिकली थिंकिंग केलं तर लगेच 2 मिनटं सुटून जातात क्वेश्चन कुठलाही. ठीक आहे, त्यामुळं लक्ष द्या. मी पहिली केस म्हणतो, म्हणजे आपण काय करू, डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ लॉ काय आहे. लॉचं स्टेटमेंट वगैरे मी देईन नंतर तुम्हाला, पण पहिल्यांदा लॉजिक लावू आपण, कारण नुसतं पाठ करून आणि ते पूर्ण नाही आठवलं वगैरे काय अर्थ नाही आहे. ओके, समजा फॉर एक्झाम्पल इफ आय एम पासिंग अनपोलराइज्ड लाईट. कुठली लाईट पास करतो आहे मी? अनपोलराइज्ड लाईट. आणि इथं एक पोलराईट ठेवला आहे समजा मी. तर पोलराईट तुम्ही असं हेक्झागॉन दाखवू शकता किंवा कसंही दाखवू शकता. आता पोलराईट दाखवताना तुम्ही असं दाखवाल. ओके, आणि हा त्याचा काय ट्रान्समिशन ॲक्सिस आहे किंवा पोलरायझिंग ॲक्सिस आहे. ओके, इथून मी काय केली, लाईट पास केली. तर हे जे सगळे इलेक्ट्रिक फील्ड दिसत आहेत सगळ्या डायरेक्शन्समध्ये, त्यातली कुठली जिवंत राहतील पलीकडे गेल्यावर? फक्त जे अलाइन करतात ह्या ट्रान्समिशन ॲक्सिसचे. ओके, आणि इथून जेव्हा मी पाठवतो काय लाईट पाठवतो आहे त्याची इंटेन्सिटी काय आहे I0, आणि इथून जेव्हा ती लाईट बाहेर येते पोलराइज्ड होऊन त्यावेळी त्याची इंटेन्सिटी किती म्हणतो मी I. ओके, ही पहिली केस आहे. म्हणजे इकडून जी बाहेर लाईट भेटली मला ती कसली आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि इकडे जी मी पाठवत होतो ती अनपोलराइज्ड लाईट होती. इजंट इट? हे क्लिअर आहे सगळं? आता तुम्ही समजून घ्या, जर समजा ही प्लेन पोलराइज्ड लाईट मी पाठवली असते समोरून, किंवा हीच प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती काय केली मी, अजून एक पोलराईट घेतला समजा मी असा. ओके, त्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस व्हर्टिकल आहे समजा असं, त्याच्यातून मी पास केली पोलराइज्ड लाईट ही, तर ती आहे तशीच पलीकडे जाणार. म्हणजे हिची इंटेन्सिटी I असते तर त्याची पण Iच असते बाहेर जाताना. पण समजा ही पोलराइज्ड लाईट पाठवताना मी जो पोलराईड आहे तो काय ठेवला, त्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस हॉरिझॉन्टल ठेवला, किंवा पोलरायझिंग ॲक्सिस जो आहे तो कसा ठेवला, हॉरिझॉन्टल. मग काय होणार, हे जेव्हा पलीकडे जातील त्यावेळी सगळेचे सगळे ॲब्झॉर्ब होऊन जाणार, कारण ट्रान्समिशन ॲक्सिसला अलाइन करण्यासाठी काहीच नाही आहे. तर प्लेन पोलराइज्ड लाईटबद्दल बोलतो आहे मी. जर अनपोलराइज असती तर बाहेर पडताना अशी पडली असती. ही प्लेन पोलराइज जी आहे ज्याचे एक पर्टिक्युलर तिचा प्लेन ठरलेला आहे व्हर्टिकल, आणि तुमचं जे ट्रान्समिशन ॲक्सिस आहे तो हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे इथून जाताना ह्याच्यातून पासच होणार नाही. पलीकडे तुम्हाला काय दिसेल, नो लाईट, 0 इंटेन्सिटी. कळते का मी काय म्हणतो आहे? ओके, दुसरी कंडिशन, समजा मी एक पोलराईड आहे असा, त्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस व्हर्टिकल पण नाही हॉरिझॉन्टल पण नाही, थोडासा तिरका ठेवला आहे मी असा ॲट एन अँगल थीटा. आणि ह्याच्यातून काय केली मी, पोलराइज्ड लाईट बाहेर पाठवली. ही पोलराइज्ड लाईट आहे समजा. अनपोलराइजचं पोलराइज कसं करायचं कळलं आपल्याला. त्यामुळे आता मी प्रत्येक वेळी फक्त कुठली लाईट घेतो आहे, पोलराइज्ड लाईट घेतो आहे. इथे इनिशियल कंडिशन अनपोलराइज्ड होती, इथं मी पोलराइज्ड लाईट घेऊन बघतो आहे पुढं काय होईल पोलराईडच्या. हे जे ॲक्च्युली पोलराईड म्हणत नाही त्यांना ॲनालायझर म्हणतात, म्हणजे बघण्यासाठी की लाईटचं काय झालं आहे, पोलराइज्ड लाईट आहे का नाही. कारण काय करायचं, समजा इथं आता काय झालं आहे, अनपोलराइज्ड लाईटला ह्या पोलराईडनं काय केलं, पोलराइज बनवलं, बरोबर, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. तर पुढं हे पोलराइज झाले का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो, ॲनालायझर. आणि त्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस तुम्ही व्हर्टिकल ठेवा किंवा हॉरिझॉन्टल ठेवा. हॉरिझॉन्टल समजा ठेवला आणि पलीकडे जर लाईट आली नाही 0, तर तुमचं ॲनालिसिस करेक्ट आहे, म्हणजे पोलराइज झालेली आहे. जर समजा इथं पोलराइज झालेली नसते आणि थोडे हॉरिझॉन्टल कंपाऊंड यात जिवंत राहिले असते, जर तुम्ही आडवा ठेवला असता तर थोडी तरी हॉरिझॉन्टल लाईट इथं बाहेर पडली असती. त्यामुळं पोलरायझेशन कंप्लीट झालेलं नाही असं तुम्ही म्हणू शकता. तर
पोलरायझर किंवा पोलराईड आणि ॲनालायझर ह्याच्यात तुम्हाला डिफरन्स कळला असेल. आता ॲनालायझर फक्त दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे, वर्किंग सेम आहे, फक्त दोघांचे ॲप्लिकेशन वेगळे आहे. पोलरायझर किंवा पोलराईड आपण कशासाठी यूज करतो, अनपोलराइज्ड लाईटला पोलराइज बनवण्यासाठी, आणि ॲनालायझर पोलराइज्ड लाईट बनली आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय यूज करतो आपण, ॲनालायझर. तर बनली आहे की नाही ह्या ॲनालायझर मी इथं काय करतो, लावतो इथंच. पहिल्यांदा मी ॲनालायझरचा ट्रान्समिशन ॲक्सिस किंवा पोलरायझिंग ॲक्सिस मी काय केला, आडवा ठेवला आणि व्हर्टिकल व्हायब्रेशन्स मी आत पाठवले. तर इथं कसली इंटेन्सिटी मिळाली मला, 0. कळतं आहे. आता मी काय केलं, पूर्ण हॉरिझॉन्टल किंवा पूर्ण व्हर्टिकल ठेवलेलं नाही. मी ह्याचा पोलरायझिंग ॲक्सिस जो आहे तो इन्क्लाइन ठेवला आहे व्हर्टिकलशी. किती अँगलमध्ये, थिटाशी. ओके. तर इथून जेव्हा आपली लाईट जाते, आता ही लाईट जाते म्हणजे काय, हे ॲक्च्युली काय होतं आहे, इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होतं आहे ना. मग जसं आपण सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये बघितलो होतं किंवा प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये बघितलो होतं की कुठलीही इक्वेशन आपण अशी लिहू शकतो, बरोबर का, प्रोग्रेसिव्ह वेव्ह लिहू शकतो जनरली. हे डिस्प्लेसमेंट्स आहेत. इथं डिस्प्लेसमेंट कुणाचे होणार आहे, इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड कमी जास्त होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डला मी असं लिहू शकतो का, हे मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड इंटू साईन ऑफ KX - ओमेगा टी. जसे डिस्प्लेसमेंटला करण्यासाठी मी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे ॲम्प्लिट्यूड इंटू साईन फंक्शन लिहिलं, तसं इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इंटू साईन फंक्शन लिहिणार, जेणेकरून हे असं व्हॅरी होईल. बरोबर. म्हणजे याचा ॲम्प्लिट्यूड किती आहे, E0. बरोबर. म्हणजे इंटेन्सिटी असणारा ह्या वेव्हची इट विल डिपेंड ऑन दिस E0². आठवतं आहे, हे बघितलं होतं आपण SHMमध्ये किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईटमध्ये बघितलं होतं की इंटेन्सिटी कशावर डिपेंड करते, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड करते. बरोबर. मग आपण आता पहिली केस बघू, फर्स्ट केस, किंवा पहिल्यांदा ह्याला बघू. इलेक्ट्रिक फील्ड आपलं कसं आहे, इथं व्हर्टिकल आहे. बरोबर. मी याचे 2 व्हेक्टर्स काढू शकतो का, ह्या बाजूला मी E cos θ म्हणतो आणि बरोबर परपेंडिक्युलरला मी काय म्हणतो, E sin θ. मग तुम्ही थोडंसं गेस करा की जो अलॉंग दी ट्रान्समिशन ॲक्सिस आहे तोच फक्त काय करणार, पास होणार यातून, आणि जे परपेंडिक्युलर टू ट्रान्समिशन ॲक्सिस आहे तो पास होणार नाही. म्हणजे जेव्हा असे तिरके असतील त्यावेळी कुठले पास होणार, फक्त E cos θ वाले पास होणार. व्हेअर θ इज, समजून घ्या, व्हेअर θ इज, ह्या नोट्स बनवा बरं का, मी सांगतोय तशा. व्हेअर θ इज द अँगल बिटवीन प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड पोलरायझिंग ॲक्सिस. पोलरायझिंग ॲक्सिस म्हणजे हे प्लेन ऑफ व्हायब्रेशन व्हर्टिकल आहे म्हणून मी तो व्हर्टिकल घेतला, आणि ट्रान्समिशन ॲक्सिस आहे, मग ह्या दोघांच्यातला अँगल. समजा हेच मी कसं घेतलं असतं, प्लेन पोलराइज समजा अशी जाते आणि इथं मी ॲनालायझर लावला समजा किंवा पोलरायझर लावला, काय असं, ठीक आहे. आणि ह्याला मी असं तिरका ठेवला आहे. तर हे प्लेन ऑफ व्हायब्रेशन हॉरिझॉन्टल आहे म्हणून मी काय घेणार, इथं हॉरिझॉन्टल लाईन घेणार आणि हा अँगल मोजणार मी θ. कळतं आहे. कारण आता इलेक्ट्रिक फील्ड माझं ह्या बाजूला जात आहे, मग ह्या बाजूला ह्या जो चिकटलेला अँगल आहे हा काय असणार, E cos θ, आणि जो ह्यालाच बरोबर हे आहे परपेंडिक्युलर असा, तो काय असणार, E sin θ. त्यामुळे नेहमी अँगल θ कोणाच्यात घ्यायचा, प्लेन ऑफ व्हायब्रेशन, व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टल, आणि प्लेन ऑफ किंवा ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन. कळतं आहे, हे समजलं. आपण याचे न्यूमरिकल्स घेऊ तेव्हा अजून क्लिअर होत जाईल, डोंट वरी. मग आपल्याला कळलं की E cos θ पुढं पास होतं आहे. सिमिलरली इथं जेव्हा अनपोलराइज्ड लाईट पाठवतो आहे मी असे, ही पोलराइज्ड पाठवतो आहे, त्याचे मी 2 कंपाऊंड बनवू शकतो, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल, आणि ह्याच्या समोर समजा मी पोलरायझर ठेवला असा, आणि त्याचा काय होतं आहे, असा अँगल θ आहे. ठीक आहे. तर हे प्रत्येक ह्याचा cos θ ॲड होत जातो. बरोबर. म्हणजे प्रत्येक जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, आडवं उभं काय असेल ते सगळं मी ह्याच्या अलाईन करायला बघणार, आणि त्यासाठी मी कुठला कंपाऊंड यूज करणार, cos θ. समजतं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, समजा पोलरायझर समोरनं बघतो आहे मी असा, आणि लाईटमध्ये असे एवढे सगळे व्हायब्रेशन्स आहेत असे,
मी समजा पहिल्यांदा व्हर्टिकल घेतला तर ट्रान्समिशन ॲक्सिस असा आहे आणि हा मी पहिल्यांदा हे प्लेन घेतला व्हायब्रेशनचा असा, तर थिटा किती आला 0 डिग्री. गुड. त्यानंतर मी समजा हे इलेक्ट्रिक फील्ड घेतलं तर थिटा किती आला समथिंग बिटवीन 0 to 90 डिग्री असा घेतला तर 90 डिग्री घेतला बरोबर. परत असा घेतला तर 180 डिग्री. म्हणजे थिटा आपला 0 डिग्री टू 180 डिग्रीपर्यंत काय होतं व्हॅरी होतं या प्रत्येक व्हायब्रेशनसाठी. त्यामुळं आपण ॲव्हरेज काढायचं ह्या सगळ्याचा. ठीक आहे. हे बेसिक तुम्हाला लॉजिक कळलं का. मग पहिली केस बघू आपण. पहिली केस इथून पुढं तुम्हाला व्यवस्थित नोट्स वगैरे बनवायचे. व्हेन unpolarized light passes through a polarizer. ठीक आहे. जे बघितलं ते पुन्हा एकदा बघू. इथं पोलरायझर आहे समजा, त्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस कसा आहे थोडंसं तिरका ठेवला आहे मी. ओके. आणि इथून जे आपण काय पाठवतो आहे अनपोलराइज लाईट पाठवतो आहे समजा. ओके. किंवा तिरका ठेवा कसा पण ठेवा, कारण ह्यातली सगळी डायरेक्शन ऑल डायरेक्शनमध्ये, त्यामुळे इथं कसा ठेवला तर काही फरक पडत नाही. ठीक आहे. इथे अँगलचा संबंध येत नाही. मग इथल्या प्रत्येकाचा कुठला कंपाऊंड बघणार आपण कॉस थिटावाला कंपाऊंड बघणार. आणि इकडून जाताना समजा इंटेन्सिटी I0 असती आणि इकडं बाहेर पडताना इंटेन्सिटी किती असणार I असणार. मग इथं जे आपण I0 लिहितो आहे इट डिपेंड्स ऑन E0चा स्क्वेअर. बरोबर ना. पोलरायझेशन व्हायच्या अगोदरची गोष्ट. बिकॉज E0 व्हेरीज विथ साईन फंक्शन. ऑसिलेट होते ना ते, त्यामुळे साईन फंक्शननुसार व्हॅरी करणार. जेव्हा पलीकडं जाईल त्यावेळी आपण बघितलं की ई कॉस थिटावाला कंपाऊंड जो आहे त्याचा आपण ॲव्हरेज करणार आहे. कारण थिटा तुम्ही प्रत्येकाचा मोजून वगैरे कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यामुळे काय बघणार आहे ऑन ॲन ॲव्हरेज सगळी इंटेन्सिटी बघणार आहे. त्यामुळे इथून जी बाहेर पडणारी इंटेन्सिटी असेल इट विल डिपेंड ऑन E0 कॉस थिटाचा स्क्वेअर. कळतं आहे का. हे मॉड वगैरे आता थोडं विसरून जा. अगोदरची जी कशावर होती E0वर, कारण E0 साईन थिटावाले पास होणार नाहीत पलीकडे. कुठले पास होणार आहेत कॉस थिटावाले. आणि हे सुद्धा कसे करायचे आपल्याला ॲव्हरेज करायचे. बिकॉज थिटा प्रत्येक छोटा थिटा बदलणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं करत बसण्यात वेळ नाही आपल्याला. इंटिग्रेटसुद्धा करू म्हणजे इथं राहू दे करायचं. आपण काय करणार ॲव्हरेज करणार. ॲव्हरेज करण्यासाठी ॲक्च्युली इंटिग्रेशनच यूज करता तुम्ही. मग ह्या 2 इक्वेशन आहेत बरोबर. मग ह्याच्या 2 इक्वेशनवरून मी असं लिहू शकतो का, किंवा इथं असं मी लिहू शकतो I0 इज इक्वल टू E0 स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आणि आता कॉस स्क्वेअर थिटाचा ॲव्हरेज करायचा, कारण E0 हे कॉन्स्टंट आहे, थिटा बदलणार आहे फक्त. मग E0 स्क्वेअर कशावर डिपेंड करतं I0वर. मी शेवटी असं लिहितो फायनली I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ही प्रॉपोर्शनिटी काढून टाकली मी आणि कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केलं. आणि ह्याचा फक्त मला काय करायचं आहे ॲव्हरेज. ठीक आहे. आता ज्यांना मॅथ्स असेल मे बी त्यांना माहीत असेल की ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढतात. इंटिग्रेशन ऑफ दिस कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा फ्रॉम अँगल कुठून कुठं बदलणार आहे 0 to 180 डिग्री किंवा 0 to पाय अपॉन डी थिटाचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय. मग ह्याला सोडवलं की तुम्ही आन्सर किती येतं हाफ येतं. हे मी आता इथं सोडवत बसत नाही. किती येतं हाफ ॲव्हरेज. त्यामुळे ह्याला कसं लिहिणार तुम्ही I0 इंटू हाफ और न्यू इंटेन्सिटी इज I0 डिवायडेड बाय 2. हा एक स्टँडर्ड रिझल्ट म्हणून घ्यायचा. स्टँडर्ड रिझल्ट कसला आता मी जे सांगतोय फक्त तेवढंच लक्षात ठेवा. व्हेन ॲन अनपोलराइज्ड लाईट इज पास्ड थ्रू ए पोलराइड. ह्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस कसा पण असू दे, कारण ह्याच्या स्वतःच्या डायरेक्शन फिक्स नाही आहेत. ओके. व्हेन ॲन अनपोलराइज्ड लाईट पास्ड थ्रू अ पोलरॉइड. व्हाय टू मेक इट पोलराइज्ड. ओके. द पोलरायझेशन इंटेन्सिटी ही जी बाहेर पडलेली इंटेन्सिटी इथून इथं इट इज दी हाफ ऑफ दी ओरिजिनल इंटेन्सिटी. हे लक्षात ठेवायचं नेहमी. ओके. हे प्रॉपर लक्षात ठेवायला नोट डाऊन करा वाटलं तर मी काय काय सांगितलं त्याला. हे ॲव्हरेज आपण कसा काढला आहे काय केलं आहे कळतं. ह्याला तुम्ही वाटलं तर सोडवू शकता. कॉस स्क्वेअर थिटाला तुम्ही 1 + cos 2 थिटा म्हणून वगैरे इंटिग्रेट करून सोडवू शकता. पण लक्षात ठेवण्याची पोलरायझेशनमध्ये गोष्ट काय आहे की इथं जर इंटेन्सिटी समजा किती असती 100 Wm², काहीतरी इंटेन्सिटी असते, तर इथं किती झाली 50 Wm². कळतं. हाफ होणार लगेच.
अनपोलराईजचं पोलराईज करताना. पोलराईजचं परत नंतर काय होतं ते बघू आपण, पण पहिली कंडिशन जी मी सांगितली तुम्हाला ती ही आहे, अनपोलराईजची पोलराईज करताना. मग ते ओरिएंटेशन कसंही असू दे, काही असू दे, ऑन अन ॲव्हरेज काय होतं, हाफ होतं. ओके, कंडिशन एकदम सिम्पल आहे. काय म्हणतं आहे, वेन पोलराइज लाईट पासेस थ्रू अ पोलरॉइड. हे समजा एक पोलरॉइड आहे असा, ह्याच्यातून मी पोलराइज लाईट पाठवली. पोलराइज लाईट आता मी एकदम सिम्पल घेतो, प्लेन पोलराइज लाईट पाठवतो. मग अशा आपण इथं अनपोलराइज्ड लाईट पाठवली होती, ते कशी आहे, प्लेन पोलराइज लाईट. आता ह्याचं जर ट्रान्समिशन ॲक्सिस ह्याला अलाइन करत असेल, पोलरायझेशन ॲक्सिस किंवा ट्रान्समिशन ॲक्सिस जर ह्या व्हायब्रेशन प्लेनला अलाइन करत असेल, तर बाहेर जी लाईट जाणार आहे ती अनडिफेक्टेड, म्हणजे ह्याच्यात काही चेंज होणार नाही. त्यामुळे इथं जी इंटेन्सिटी I0 असते, तर इथं सुद्धा किती असणार, I0. ओके, हे क्लिअर आहे. समजा ह्याचा ट्रान्समिशन ॲक्सिस किंवा पोलरायझेशन ॲक्सिस तुम्ही आडवा ठेवला, हॉरिझॉन्टल, आणि पाठवताय तुम्ही व्हर्टिकल, आणि याची इंटेन्सिटी I0 आहे. तर बाहेर जी इंटेन्सिटी मिळणार आहे ती किती मिळणार तुम्हाला, 0. कारण हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत, बरोबर ना, जाऊ शकणार नाहीत पलीकडं. पण समजा तिसरी केस, जर तुम्ही पाठवताय व्हर्टिकल असे, म्हणजे तुमचं ट्रान्समिशन व्हायब्रेशन प्लेन असं आहे, आणि हे व्हर्टिकल पण नाही, हॉरिझॉन्टल पण नाही, हे थोडं तिरकं आहे, याचं पोलरायझिंग ॲक्सिस तिरका ॲट अँगल थिटा. त्यावेळी इथला कुठला तर एक ऑसिलेशन तुम्ही इथे घ्या, हे तुमचं ई आहे, इकडे जे ऑसिलेट होणार ते किती होणार, ई कॉस थिटा, बरोबर, आणि इकडे जे होणार ते किती होणार, ई साइन थिटा. मग इथं जी इंटेन्सिटी I0 होती, इट वॉज डिपेंडिंग ऑन E0 स्क्वेअर, बरोबर का. आणि इथं जी बाहेर पडलेली आता काहीतरी, आता बघा थोडं तिरकं केल्यानंतर इथे जी लाईट होती ती थोडी डीम होते, बरोबर, बिकॉज दिस इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ई कॉस थिटाचा स्क्वेअर. आणि इथं ॲव्हरेज वगैरे काही करायचं नाही, कारण इथं प्रत्येक डायरेक्शनमध्ये नाही आहे लाईट. मगाशी अनपोलराइज्ड लाईट सगळ्या डायरेक्शनमध्ये होती, त्यामुळे थिटा चेंज होत होता 0 to 180पर्यंत. इथं थिटा फिक्स आहे तुमचा, हे व्हायब्रेशन प्लेन इथं दिसतं आहे आणि प्रिन्सिपल ॲक्सिस असा दिसतो आहे, त्यामुळे हा अँगल फिक्स आहे, त्यामुळे तो ॲव्हरेज वगैरे करायची काही गरज नाही. सो आय कॅन राईट दिस आय इज इक्वल टू I0 कॉस थिटाचा स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर थिटा, ही दुसरा फॉर्म्युला. मग असे काय होतं, I0/2 होतं, कधी अनपोलराइज लाईट पोलराइज, इथं पोलराइज लाईटच पोलराइडमध्ये जाणार आहे, कळते. त्यामुळं हा अँगलवर डिपेंड करणार की ह्या इंटेन्सिटीचं काय होणार. समजा इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, म्हणजे ही कंडिशन, म्हणजे प्लेन ऑफ व्हायब्रेशन पण व्हर्टिकल आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस पण व्हर्टिकल आहे, त्यामुळे त्यांच्यात अँगल किती आहे, 0 डिग्री. त्यावेळी कॉस 0 किती असतो, 1, बरोबर. त्यामुळं I इज इक्वल टू I0, पलीकडे जाणारी इंटेन्सिटी पण तेवढीच राहणार. समजा इथं थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असते, म्हणजे ही कंडिशन, इथं प्लेन ऑफ व्हायब्रेशन तुमचा असा आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस असा आहे, म्हणजे दोघांच्यात अँगल किती आहे, 90 डिग्री. तर कॉस 90 किती असतं, 0, त्यामुळे इंटेन्सिटी जी बाहेर पडणार ती किती असणार, 0. आता इथं समजा अँगल थिटा आहे काहीतरी 60 डिग्री 30 डिग्री, तर त्यानुसार काय होणार, इथली इंटेन्सिटी चेंज होणार. सो द डिग्री ऑफ काय किंवा म्हणू शकतो आपण, इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन दिस इन्क्लिनेशन ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस विथ दी व्हायब्रेशन प्लेन. ओके, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, हे जे स्टेटमेंट आहे ह्यालाच आपण म्हणतो मेलस लॉ. ओके, मेलस लॉला आपण डिफाईन करताना काय करू, मी सांगतो आता तुम्हाला की द इंटेन्सिटी ऑफ polarized light when passed through a polaroid depends on the angle between, or the square of cosine of the angle between the polarizing axis and the vibration plane. कळतं आहे, हे तुमच्या बुकमध्ये अजून चांगलं दिलं असेल, त्याला रटून वगैरे तुम्ही लिहू शकता, पण आपलं पूर्ण फोकस ऑन न्यूमरिकल्सवर राहिला पाहिजे ह्यानंतरच्या. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल कसं, हे इक्वेशन कशी वापरायची कळली असेल. ओके, याच्यावर मी क्लासिक एक्झाम्पल घेतो, त्यानंतर आपण थोडेसे टफ एक्झाम्पल घेत जाऊ. एक्झाम्पल काय करेल तुमचं, म्हणजे मेलस लॉ जो आहे त्याला एकदम परफेक्ट बनवेल. ठीक आहे, त्यासाठी मी घेतलं आहे. काय म्हटलं आहे बघा, अनपोलराइज्ड लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 इज पास थ्रू अ पोलराइड
इट देन पास थ्रू अनदर पोलराइड विच हॅज इट्स पोलरायझिंग ॲक्सिस इन्क्लाइंड ॲट 60 डिग्री विथ दी फर्स्ट वन. ओके, डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला एकदम क्लिअर होणार नाही. फाइंड द इंटेन्सिटी ऑफ इमर्जिंग लाईट. म्हणजे काय करतो मी, हे लाईट रे म्हणतो असा. इथं इनिशियली जो लाईट रे होता तो कसा होता, असा अनपोलराइज्ड होता. त्याला काय केलं मी, एक अशा पोलराइडमधनं पाठवलं. आता इनिशियल पोलराइडचा ॲक्सिस आपल्याला सांगितलेला नाही, त्यामुळे त्याला काय म्हणू आपण, व्हर्टिकल. आणि ह्याला म्हणू पोलराइड 1, पोलराइड ए म्हणू किंवा बी म्हणू. ओके, त्यानंतर त्याच्या पुढं अजून एक काय ठेवलं, पोलरायझर ठेवला. त्याला आपण म्हणू पोलराइड बी. सॉरी, पण ह्याचा जो ॲक्सिस आहे आता तो काय झाला आहे, ह्याच्या पहिल्या पोलराइडला कितीनं अँगलला इन्क्लाइंड आहे, 60 डिग्रीनं. समजते. तर इथून बाहेर पडणारी जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी किती असं विचारलं. ओके, आता समजून घ्या, जेव्हा अनपोलराइज्ड लाईट पोलराइडमधून पास होते, इथे इंटेन्सिटी किती आहे तिची I0. पोलराइडमधून पास होते. आता ह्याचा ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल, त्यामुळे इथले सुद्धा व्हायब्रेशन कशा असणार, व्हर्टिकल. आणि ह्याची इंटेन्सिटी किती होते, हाफ होते. पहिली केस बघितलेली आपण, अनपोलराइज्ड लाईट वेन इट इज पास थ्रू अ पोलरायझर इट्स इंटेन्सिटी रिड्युसेस टू हाफ. करेक्ट आहे. वी ऑप्टेन अ प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ही पोलराइज्ड लाईट जेव्हा इथं जाईल त्यावेळी त्याचा हा कंपोनंट पलीकडे पास करेल, बरोबर, आणि ती अशी पोलराइज होऊन बाहेर पडेल. आणि त्याची इंटेन्सिटी विचारली. मग इथं इंटेन्सिटी किती होती, I0/2, आणि इथली इंटेन्सिटी किती आहे. ठीक आहे, म्हणजे ही दुसरी केस, जेव्हा पोलराइज्ड लाईट आपण पोलराइज्ड लाईटमध्येच कन्वर्ट करतो बट ॲट सम डिफरंट अँगल, त्यावेळी आपण कुठला लॉ यूज करतो, मेलस लॉ. सो दिस इंटेन्सिटी or I2 is given as I1 cos square theta. म्हणजे इनिशियल इंटेन्सिटी किती आहे आपली, I0. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनबद्दल बोलतो आहे मी, ह्या फक्त एका पोलराइडबद्दल. ही पलीकडची जी इंटेन्सिटी आहे I2 ही इनिशियलला कितीने रिड्यूस करेल, तर cos square थिटाने, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन देअर ॲक्सिस. कळतं आहे का. ओके, तर ह्यांच्यात अँगल किती आहे, 60 डिग्री. मग I2 जो लिहिणार तुम्ही, I2 किंवा इथली जी इंटेन्सिटी आहे I2 काय असेल ती इनिशियल इंटेन्सिटी किती आहे तिची, I0/2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर 60 डिग्री. आता कॉस 60 किती असतं, हाफ. त्यामुळे कॉस स्क्वेअर 60 डिग्री किती होणार, हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4. ओके, सो दी I2 वुड बी I0 divided by 8. हे 2 आणि हे 4, 2 into 4 it is 8. दिस इज युअर फायनल आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. अजून 2-3 एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होत जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 3 पोलराइड्स P1, P2, P3 आर अरेंज्ड ॲज शोन. द अँगल or P1 and P2 have an angle θ1 between their transmission axis. आणि समजा P1 जर असं असेल तर P2 किती अँगल असणार यांच्यात, θ1. अँड P2 अँड P3 हॅव अँगल θ2. म्हणजे आता P2चा ट्रान्समिशन ॲक्सिस असा आहे ना, त्यामुळे इथं मी ड्रॉ करतो. आणि P3 थोडंसं अजून तिरका आहे समजा, यांच्यात अँगल किती आहे, θ2. अलग लक्षात. त्याच्या लगतच्या ह्याच्यातला ट्रान्समिशन ॲक्सिसमधला अँगल बघायचा. ह्याच्यातलं बघून काय फायदा नाही, कारण मध्ये इथं पोलरेशन होणारच आहे. ओके, मग इंटेन्सिटी विचारली आपल्याला, बाकी काही नाही विचारलेलं. समजा इथं इंटेन्सिटी I0 आहे, तर ओबियसली इथं ट्रान्समिशन ॲक्सिस कसाही असू दे, पहिल्या केसला ते I0/2 होणारच आहे. कारण अनपोलराइज्ड लाईटला तुम्हाला पोलराइज्ड लाईट बनवायच लागणार आहे, बरोबर का. त्यामुळे ती अशी व्हर्टिकल होणार. व्हर्टिकल का होणार, कारण आपण ट्रान्समिशन ॲक्सिस अज्यूम केला आहे की व्हर्टिकल आहे. त्यानंतर इथं गेल्यावर ही लाईट अशी बाहेर पडणार पोलरायझेशन होऊन. आणि बाहेर पडताना इथली जी इंटेन्सिटी असणार ह्या इथली, ती काय असणार, मेलस लॉ प्रमाणे I2 = I1 cos square θ. म्हणजे इथे जे समजा मी I2 पकडली तर I2 = I1 म्हणजे अलीकडची इंटेन्सिटी किती आहे, I0/2 इंटू ह्या दोघांच्यातला अँगल किती आहे, θ1. सो इट इज cos square θ1, बरोबर का.
आता त्यानंतर जेव्हा इथं बाहेर पडेल तेव्हा अजून थोडी पोलराईज होणार ते, आणि ते डिपेंड कशावर करणार, थीटा टूवर. ह्या दोघांच्यातला अँगल कळतं आहे. नाहीतर इथं थीटा 1 + थीटा 2 नाही यायचं, ह्या दोघांच्यातला विचार करायचा फक्त. ह्या दोघांच्यातला अँगल किती आहे, थीटा 1 थीटा 2, आणि इथली जी इंटेन्सिटी किती आहे, I3. सो I3 वुड बी I2 × cos² थीटा 2. I3 वुड बी I2 × cos² थीटा 2. मग I3 = I2 किती आहे, I0/2 × cos² थीटा 1 × cos² थीटा 2. दिस इज युअर फायनल आन्सर. कळलं, हे लक्षात ठेवा. फक्त पुढं जाईल तसं कॉस काय होत जातं, त्यात स्क्वेअर ॲड होत जातो आणि इंटेन्सिटी तुमची कमी व्हायला लागते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अनपोलराइज्ड लाईट ऑफ इंटेन्सिटी I0. मी प्रत्येक वेळी तुमचं एक्झाम्पल अनपोलराइज्ड लाईटवरून स्टार्ट करतो आहे, कारण हे लक्षात राहिलं पाहिजे की लाईटची इंटेन्सिटी हाफ होणार आहे. ओके, सुरुवात जर पोलराइज्ड लाईटपासून झाली तर इंटेन्सिटीचं व्हेरिएशन आपण मेलस लॉ प्रमाणे देऊ शकतो. जर अनपोलराइजपासून सुरू केलं असेल तर पहिल्या पोलरिटीमध्ये ती हाफ होणारच आहे. ओके, अनपोलराइज्ड लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 इज इन्सिडंट ऑन 2 पोलराइड्स इन सक्सेशन. म्हणजे 2 पोलराइड आहेत असे, ठीक आहे. इथं अनपोलराइज्ड लाईट आली होती अशी. ओके, हा P1 म्हणू आणि हा P2 म्हणू. फर्स्ट पोलराइड ॲक्सिस, पोलरायझिंग ॲक्सिस इज 50 डिग्री विथ व्हर्टिकल. म्हणजे समजा ही व्हर्टिकल लाईन आहे अशी, त्याला पहिला जो ॲक्सिस आहे तो किती आहे, 50 डिग्रीने इन्क्लाइंड आहे असं, करेक्ट का. अँड सेकंड पोलरायझिंग ॲक्सिस इज होरिझॉन्टल. सेकंड जो आहे तो कसा आहे, होरिझॉन्टल. बघा एकदम ट्रिकी क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे. ओके, हा पोलरायझिंग ॲक्सिस, हा पण पोलरायझिंग ॲक्सिस, हा होरिझॉन्टल आहे कम्प्लीट. मी 3D मध्ये काढले त्यामुळे हे थोडंसं दिसतं आहे. ओके, तर विचारलं की इथून जी इंटेन्सिटी बाहेर पडेल ती किती असेल, लाईटची इंटेन्सिटी. आता ओबियसली इथं जर I0 असेल तर इथं किती असणार आहे, I0/2. इथं अँगल कसाही असू दे, काही असू दे, काही फरक पडत नाही, हाफ होणार आहे. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट ॲव्हरेजिंग दी इंटेन्सिटीज, कळतं आहे. मग हे 50 डिग्री का दिलं आहे, जर असं काय फरकच पडत नसेल तर ते पुढच्या ह्याच्यासाठी लक्षात ठेवा. आता इथं जी इंटेन्सिटी बाहेर पडते आहे, ही इंटेन्सिटी इथं आता जी बाहेर पडणार आहे लाईट, ही पोलराइज्ड लाईट असणार आहे, आणि इकडे जी पडणार आडवी होऊन बाहेर पडणार. मग इथली इंटेन्सिटी देण्याचं काम कोण करतं, मेलस लॉ. तर मेलस लॉ काय म्हणतो, दिस इंटेन्सिटी ऑर I2 इज इक्वल टू I1 × cos² थीटा. तर बऱ्यापैकी मुलं इथं चुकतात, समजून घ्या. इथून पुढं चुकतात. हे करायला काय एवढं अवघड नाही. I0चा I0/2. इथं पुढं थोडंसं तुम्हाला टफ वाटेल, मे बी जिनियस पोरांना जमलं सुद्धा असले क्वेश्चन. हा जो थीटा आहे, थीटा हा कुणातला आहे बघा, इट इज द अँगल बिटवीन प्लेन ऑफ व्हायब्रेशन, ही तिरकं दिसते, किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस, अँगल बिटवीन टू पोलरायझिंग ॲक्सेस. अँगल कशातला आहे, 2 पोलरायझिंग ॲक्सेसमधला, किंवा आता ओबियसली ह्याचा व्हायब्रेशन प्लेन ह्याच्या अलॉंगच असणार आहे ना, त्यामुळे इथं व्हायब्रेशन प्लेन आणि एक पोलरायझिंग ॲक्सिस म्हणण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, 2 पोलरायझिंग ॲक्सिसमधला अँगल आहे, ठीक आहे. इथं होरिझॉन्टल म्हटलं डायरेक्ट 90 डिग्री नाही आहेच. हा प्रिन्सिपल ॲक्सिस व्हर्टिकलसोबत किती अँगलवर आहे, 50. ह्याला जरा समोरून बघतो मी, हा व्हर्टिकल आहे. पहिला पोलरायझिंग ॲक्सिस व्हर्टिकलसोबत कितीवर आहे, 50 डिग्री, आणि दुसरा पोलरायझिंग ॲक्सिस होरिझॉन्टल आहे. मग ह्या दोघांच्यात अँगल किती आहे, 40 डिग्री. मग थीटा इज इक्वल टू किती यायचा, 40 डिग्री. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट दिस कॉम्बिनेशन. फॉर दिस कॉम्बिनेशन दिस अँगल बिटवीन देम हॅज टू बी 40 डिग्रीज. जर इथून इथं कॉम्बिनेशन ते सोडून द्या, पण ह्या दोघांच्यात, हे लक्षात, ह्या दोघांच्या प्रिन्सिपल ॲक्सिसमध्ये अँगल किती आहे, 40 डिग्री. 50 डिग्री नाही, 90 डिग्री नाही, हे दोघांच्यातला अँगल कळतं आहे. हा प्रिन्सिपल ॲक्सिस 1 आहे, पोलरायझिंग ॲक्सिस, आणि पोलरायझिंग ॲक्सिस 2 आहे. या दोघांच्यातला अँगल किती आहे, 40 डिग्री. सो हिअर I2 इज इक्वल टू I1 × cos² 40 डिग्रीज.
मग I2 जे आहे किंवा फायनल जी इंटेन्सिटी आहे I1 किती आहे इथे I0/2 इंटू कॉस स्क्वेअर 40. लॉग टेबल वगैरे वापरून तुम्ही cos 40 वगैरे काढून हे सोडवून टाकाल, त्यात काय वाद नाही. मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, इथं लॉजिक समजलं पाहिजे तुम्हाला काय नेमकं. ओके, लास्ट एक्झाम्पल बघू. JEEचं आहे, मे बी 2014चा एक्झाम्पल आहे. काय म्हणते बघा, पहिल्यांदा समजून घ्या, पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता, नसेल तर आपण सोडवू. 2 पोलराइज्ड बीम्स, 2 पोलराइज्ड बीम आहेत कुठल्या तरी, हॅव देअर प्लेन ऑफ व्हायब्रेशन परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे एक जर व्हर्टिकल व्हायब्रेट होत असेल तर दुसरी हॉरिझॉन्टल व्हायब्रेट होते. देअर इंटेन्सिटीज आर I1 and I2. They are passed through a polaroid whose polarizing axis is at 30 degrees with the vertical. The emergent intensities are same. म्हणजे बाहेरून दोन्ही केसमध्ये ज्या इमर्जंट इंटेन्सिटीज बाहेर पडत आहेत इंटेन्सिटी त्या दोन्ही सेम आहेत. देन वी नीड टू फाइंड द रेशो ऑफ I1 and I2. तुम्ही पॉज करून सोडवू शकता कारण बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली याची. नसेल तर बघा, समजा मी 2 केस काढतो. केस 1 JEEमध्ये एवढं हळू सोडवायचं नसतं, पण आपण प्रॉपरली बघूया. एक पोलराइड आहे असा, दोन्ही केसमध्ये सेम पोलराइड यूज केला आहे, ज्याचा पोलरायझिंग ॲक्सिस व्हर्टिकलसोबत किती डिग्रीवर 30 डिग्रीवर. अँड वी आर नॉट टॉकिंग अबाउट दी अनपोलराइज्ड लाईट, बोथ आर पोलराइज्ड बीम्स. पहिली जर काय पकडली मी, व्हर्टिकल पकडली समजा अशी, इथे ॲरो काढत बसत नाही मी, आणि ह्याची इंटेन्सिटी किती आहे I1, तर बाहेर पडणारी I2 इंटेन्सिटी किती म्हणतो मी, I म्हणतो. ओके, ही इंटेन्सिटी किती असेल, आता ह्याचा व्हायब्रेशन प्लेन जो आहे तो व्हर्टिकल आहे, व्हर्टिकलसोबत अँगल किती आहे 30 डिग्री. सो इट विल बी I1 इंटू कॉस स्क्वेअर 30 डिग्रीज. करेक्ट का. सेकंड केसमध्ये, केस 2, जे प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे किंवा पहिली बीम जर व्हर्टिकल असेल तर दुसरी बीम हॉरिझॉन्टल आहे, बरोबर. पण पोलराइड तोच यूज केला तुम्ही, ज्याचा व्हर्टिकलसोबत अँगल किती आहे 30 डिग्री. मग आपण याची इंटेन्सिटी I2 आहे आणि याची इंटेन्सिटी I आपण कशी करणार, I2 इंटू कॉस स्क्वेअर सम अँगल. आता हा अँगल किती घेणार तुम्ही, 30 घेणार की हा अँगल घेणार, चेक करा. बिकॉज दिस हॉरिझॉन्टल प्लेन, व्हायब्रेशन प्लेन हे हॉरिझॉन्टल आहे. मग या प्लेनसोबत तुम्हाला प्रिन्सिपल या पोलरायझिंग ॲक्सिसचा अँगल मोजायचा आहे ना, हा अँगल किती येणार 60 डिग्री. सो दिस विल बी 60 डिग्री. आपल्याला अँगल ह्या व्हर्टिकलमध्येच असायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला चेक काय करायचं आहे की व्हायब्रेशन प्लेन किंवा इथं जर पोलराइड असतं तर त्याचा प्रिन्सिपल पोलरायझिंग ॲक्सिस ह्याच्यासोबत कसा रिलेट करतो हे चेक करायचं आहे. त्यासाठी इथं काय येणार कॉस स्क्वेअर 60. आणि ह्या दोन्ही इंटेन्सिटी कशा आहेत, सेम आहेत दोन्ही केसेसमध्ये. मग या दोघांना आपण इक्वेट करू. I1 कॉस स्क्वेअर 30 इज इक्वल टू I2 कॉस स्क्वेअर 60. आता I1 इंटू कॉस 30 किती असतं, √3/2, त्याचा स्क्वेअर किती होतो 3/4. I2 कॉस 60 किती असतं, हाफ, त्याचा स्क्वेअर किती I1/4. 4ला 4 कॅन्सल. सो I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू 1/3. दिस इज युअर आन्सर. कळते का. तुम्ही एकदा ट्राय करा स्वतः. हा जर लगेच नाही जमला, डोंट वरी, JEEचा क्वेश्चन आहे तसाही. ओके, आय होप पोलरायझेशन तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये मेथड्स वगैरे सगळ्या क्लिअर आहेत. ब्रिस्टॉइस अँगलचे एक्झाम्पल्स तुम्हाला जमतात. ओके, नेक्स्ट लेक्चरपासून आपण इंटरफरन्स हा आणि त्याच्यावर मे बी 5-6 लेक्चर जातील आपले, आणि त्यानंतर डिफ्रॅक्शन त्याच्यावर 5-6 लेक्चर, कारण त्याच्यात आपण JEEचे एक्झाम्पल्स वगैरे सगळं प्रॉपरली घेणार आहे, जे मागच्या टॉपिक्सना पण जे घेतलं होतं ते. कारण बोर्डचं पुस्तक संपवायचं म्हटलं त्याला काही जास्त दिवस लागत नाही, 20-30 दिवसात संपतं ते. आणि हे जर असं करायचं असेल व्यवस्थित कन्सेप्ट ग्रास्प करून तर आपल्याला भरपूर वेळ लागणार. ओके, सो आय होप दिस लेक्चर वॉज क्लिअर टू यू. स्टे होम, स्टे सेफ. बाय.